मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण पैलवान डेअरी फार्म सातारोड या ठिकाणी आलोय. संध्याकाळी 8 ते 9 वाजले असतील. आपल्याला पण मुंबईला बंदोबस्तला जायचंय. नवीन लॉट आला होता, चांगल्या क्वालिटीच्या गाय आल्या होत्या. सागर पैलवान आहे, त्याचबरोबर त्यांचे बंधुराज बेत कधी बघा देश सेवा करतात, आर्मी मध्ये आणि इकडे आल्यानंतर गायींची सेवा असते. पैलवानांबरोबर गाडीत मागं गायीत बसून म्हणजे कष्ट केल्याशिवाय दाखवायचं एवढंच आहे की कष्ट केल्याशिवाय कुठलीही गोष्ट नाही. फौजी असला म्हणून की आता स्वतः चॅनल लोटत होते, सगळ्या गोष्टी करत होते. असं केलं तर माणूस खाली बसून वरपर्यंत जात असतो, डायरेक्ट कोणी मोठा होत नसतो. कष्टाला पर्याय नाही मित्रांनो. आज कोणत्या कोणत्या गायी आल्यात आपण सागर दादांच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्ते, जय हिंद. नमस्कार सगळ्यांना, जय हिंद, जय महाराष्ट्र. काय बघा आता फौज मध्ये कुठल्या पोस्टला किंवा काय झालंय तुमचं? मी आर्मी मेडिकल, इंडियन आर्मी मध्ये आर्मी मेडिकल कोर मध्ये एक पॅराट्रुपर आहे. आणि इथेच मी पुण्यामध्ये कमांड मध्ये पोस्टिंग आहे आता सध्याला. होम पोस्टिंग आली कारण की आता जस्ट मी 3 वर्ष लडाखला 27 राष्ट्रीय रायफल मध्ये मी आता कार्यरत होतो. तिथून आता मी आलो पुण्यामध्ये, आलो कमांड मध्ये. आणि तसं आता मी परवाच मी सुट्टीला आलो. आता भावाचं एवढं नाव गाजतंय गायीच्या क्षेत्रामध्ये, तुम्ही बी आल्यावर मदत करताय. लगेच बेंगलोरला लॉट आणाय वगैरे गेला. काय अनुभव असतोय आता गायींच्या, म्हणजे गाय तिथून घेऊन येताना किती मोठी रिस्क असते, काय सांगताल थोडक्यात? रिस्क सगळ्यात मेन म्हणजे ना, गाय सगळ्यात एक माणूस गायीच्या मागे लागतोच नेहमी. एका गायीमध्ये, एका गाडीमध्ये 7 गायांचा लॉट होतो आपला, येतो 7 ते 8 गाय असतात त्यामध्ये. पण एक माणूस कंपल्सरी मागे बसावाच लागतो. कुठली गाय बसली त्याला लगेच उठवायला लागते. कारण त्या गायीवर कासव कुणी पाय वगैरे देऊ नये वगैरे, कुठल्या गायला लागू नये, फास लागू नये वगैरे, प्रत्येक गोष्ट बघावी लागते. त्यामुळे मी कोलारपासून ते इथं घरी आल्यावर मी गाडीतून बाहेर निघलो. 17 तास मी गाडीच्या मागच होतो. गाडीमध्येच होता, गाडीमध्येच गाडीच्या मागच. मित्रांनो बघा, देश सेवा करणारा एक माणूस घरी आला तरी बघा, भाऊभावांचं असं पटत असलं तर नेहमीच आपण म्हणत असतो की घर तुमचं नेहमी वर जाणार. आणि खऱ्या अर्थानं बंधुराजाचं दोघांचं एकमेकावर असणार प्रेम. आता आपण गायींच्याकडे. धन्यवाद फौजी. धन्यवाद. पैलवान नमस्ते. नमस्कार. सर्वात प्रथम किती गाय आणल्या त्यांनी? गाय बघितल्या आल्यानंतर समाधान वाटलं, एकदम टॉप क्वालिटी. दादा आपण आता डायरेक्ट स्पॉट वरनं 5 आणल्यात. गाय झाल्या नाहीत. जसं मी मागच्या वेळेस बाईट दिलती की मला रेट स्प्रेड करायचं नाही, आपल्याला रेट कंट्रोल मध्ये आणायचं आहे. जी गाय आपल्याकडनं 2.5 आणि 3 लाख रुपयाला गेली ना, ती कशी 2 लाखापर्यंत देता येईल त्याच्यावर माझं काम चालू आहे. आणि त्या बेसनच मी गाय आणल्या. आपण रेट लावला नाही, चांगली गाय सिलेक्शन करून आणल्यात आणि योग्य रेट मध्ये गाय द्यायचं 100% प्रयत्न चालू आहे. आता जसं फौजींना जागेवर मागे बसून आलं तसं फौजीने असल्यानंतर विनोद कंपल्सरी असतात. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आमच्याबरोबर 3 वेळा आलता. मागं माणूस असल्याशिवाय गाय आणणं शक्य नाही. गाय इथे व्यवस्थित येते त्याचं कारण हे आहे. आणि मूळ फॅक्टर कसं आहे माहिती आहे का, जे आपण जी क्वालिटी देतोय, आता जी एवढं सिलेक्शन करून 5 गाय आणल्या, मला गायांची जवळजवळ आता 20 गायांची ऑर्डर होती. पण गाय जास्त न आणण्याचं कारण म्हणजे गाई तशी सिलेक्शन गाय समोर नव्हती. आणि उगाच कुठल्याही गायला काही रेट द्यायचं आपली मानसिकता नाही. आज घेणाऱ्याला पण परवडलं पाहिजे, मेन फॅक्टर ते आहे. आज घेणारी माणसं काय करते, ती गायीकडे बघून गाय घेत नाही, ती आपल्या ब्रँडवर गाय घेतात. आपल्या ब्रँडवर गाय कसे घेतात, आता तुम्हाला त्याचं एक लाईव्ह एक्झाम्पल दाखवतो. मी गोट्यात खाली आहे माझ्याकडे, की आज आपण ज्यावेळेस गाय देतो कोणाला, XYZ ती किती किमतीची असू द्या, 1.5 लाखाची, 2.25 लाखाची, 2 लाखाची, 2.5 लाखाची, ह्या गायला आपण एक बेसिक गोष्टीला गॅरंटेड राहतो. म्हणजे सडबंद निघला, अंग बाहेर आलं, किंवा एखादी गाय प्रमाणापेक्षा कमी दूध दिलं, म्हणजे समजा आता ती बोलायला झालं, तिथली लोक सांगते ती 45 दिलं, 50 दिलं, पण आपण काय देताना आपल्या बेसवर देतो की समजा आता ही गाय किती लिटर दूध देऊ शकते, बॉडी टेक्स्चर बघून, गायचं क्वालिटी बघून, ह्या क्वालिटीवर आता आपला अनुभव की आपण दूध पिळायलाय की ही गाय किती दूध देऊ शकते चांगलं सांभाळलं तर, मी ह्या बेसवर गायची गॅरंटी देतो. मी तिथल्या माणसाची कॅशेट ऐकून जर गाय काय चालू गेलं ना, आता मला रोज भांडण मिठवत बसायला लागली, होऊच शकत नाही. कारण तिथे वाढून चढून सांगते ती साहजिक आहे. आपण समजून जायचं की ह्या ब्रीडच्या, ह्या क्वालिटीच्या गायला ह्या प्रमाणात जर आपण चांगल्या प्रमाणात जर फेडिंग केलं, चारा दिला, तर ती गाय किती दूध करू शकते, ही आपली जजमेंट. आणि हाच आपला अनुभव जे आपण लोकांना विकतोय, हा आपला अनुभव विकतोय आपण लोकांना, बाकी काय विकत नाही. गाय सगळी विकतात महाराष्ट्राच्या बाहेर सगळी गाय विकतात. आणि दुसरी गोष्ट काय होती, बेसिक काय होतं की आपला प्रयत्न काय असतो, आता माझ्या गोट्यात खाली गाय, त्या गायची बेंगलोर मधली खरेदी 2,10,000 रुपयाची, मागच्या लॉटची गाय, ती गाय मला 2,10 पर्यंत सगळ्यांनी मागितली. पण 2,10ची खरेदी 9,000 रुपये भाडं, 2,19,000 गाय ही पोच झाली. 1-2-3,000 रुपये बाकीचा खर्च सांभाळण्याचा. 2,22-23ची गाय 2,10 मी तरी कशी देणार, मी नाही दिली. त्या गायचं झालंय अबॉर्शन,
गाय आता गोट्यात आहे का बघा? गोट्यात आहे. तीन तिथं आपण तिथे गेल्यावर बोलूया. दाखवतो तुम्हाला. त्या पूर्वी आता आपण आणलेल्या गाय ही आता ही पाठीमागच्या लॉटच्या दोन्ही पण हा. आता बघा सेट झाल्यात. गाय 8 दिवस सांभाळल्याचा परिणाम काय असतो बघा तुम्ही. एकदम फुल सेट झालेत गाय. ह्या रवण बिवण बाबा तोंडाला पेशी वस्तू रवण करतात. ही गोष्ट तवाच करू शकते जेव्हा काही आपण 8 दिवस घरी सांभाळतो. किंवा जे मागची लॉटचे मी काय चेंज करून जाण्याचा विषय नाही. दुसऱ्या होत्याच्या दोन्ही पण आणि व्यवहार झाला या दोन्ही गायांचा. आता ह्या गाय पाठवायच्या संक्रांती दिवशी मला त्या लाईन तिने पण गाय दिलेत मी. शिका लोड बघा ह्या लॉटचे सगळ्यात टॉप का लोड म्हणजे आताचे 2-3 महिने सगळ्यात टॉपचा तर सर पाहिल्यावर का लोड आहे. बांधा बिंदा एकदम जबरदस्त आणि मजबूत आहे. जबरदस्त साईज बीज म्हणाल तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे. पुढच्या नंबर सांगितले आहे 85-46 लिटर दूध दिलं मला त्यात काय इंटरेस्ट नाही. स्ट्रक्चर चांगलं आहे, ब्रीड चांगले, क्वालिटी चांगले. हा टायमिंग ह्याला 1-1.5-2 महिने बाकी आहेत. 2 महिने घेऊ शकतं. वर्षा 6 महिन्यात असं बघायला मिळतं. लय रेअर म्हणजे कधीतरी एकदम टॉप. आता मागच्या आठवड्यात विकासने टॉपची आणलेले बघा. एकदम टॉप का लोड होतं. ती पण का लोड टॉप होतं पण खरेदी पण त्या लेवलची होती ना. बरोबर. मग आमचा प्रयत्न काय चालू असं की तशीच घेई. साधारण किती दिन दूध वासरू ज्याचं जजमेंट चांगलं आहे का नाही. आता ही पाड गेलेलं आहे दाताला 6 दात आहे. नियमाने ह्याचं वय दुसऱ्या दाताचं आहे. ही तसं बघायला गेलं ना तर ह्याचं वय दुसऱ्या दाताचं आहे पण ही आहे पहिल्या दाताला. ह्यानं कमी कमी 35-40 लिटर दूध द्यायला पाहिजे बघा आता दिलं आरामात. हाय त्याच्यात सर्व गोष्टी आहेत त्या क्वालिटी आहे टायमिंग आहे. ही पूर्ण तयार करायला चान्स आहे वेळ आहे आणि साईज बघा तुम्ही वासरू माझ्या कुठल्या लेवलला आहे. लय मोठं माप आहे जबरदस्त वासरू आहे. आणि दिलं मी एक जवळच्या मित्राला दिले त्यांनी फोनवरच घेतलं. ते म्हणले दादा मी बघायला येणार नाही तुम्ही पाठवून द्या. ते उगाच शिल्लक म्हणणार नाही ते विकलेला आहे आणि मापक रेट मध्ये विकलेला आहे. फोनवर घेणाऱ्याची नजर बी जबरदस्त असणार. फोनवर घेणाऱ्याचा विश्वास जबरदस्त आहे. त्याला माहिती आहे गैप फेल गेल्यानंतर हे माणूस गायचं काय पण करू शकतो. आज काय माहितीये का त्याच गोष्टी पुन्हा येतो माणूस फोनवर गाय काय घेतो. माणसाला पैसे जास्त झालेत का विश्वास प्लस जी काय आधी काही एखादी दुसरी गाय चुकलेली असती त्यांना जी आपण रिप्लेसमेंट दिलेलं असतं की बाबा एखादी गाय पूर्ण फेल गेली तर त्याच्या जागी आपण टॉपची गाय पाठवलेली असते परत ऍडजस्टमेंट करून. म्हणून लोक विश्वास ठेवतात. विश्वास असं विकत नाही मिळत. आज मग फक्त रेटच्या बाबतीत कुठं म्हणजे आता लोकलचं पण बरेच व्यापारी उभा येते त्यांना काय म्हणजे नाव ठेवण्याची जागा नाही. त्यांच्या लेवलला बरोबर आहे. आज सगळ्या प्रकारचा माल सगळे आज आपण पण घेऊ शकत नाही. आता एखादी 40,000ची गाय विकायची असते गोरगरिबाची गाय विकायची असते. आज आपलं ते पॅटर्न नाही आपण घेत नाही म्हणून ती घेणारे कोण ना कोणतरी आहेत ना. आपलं एक बेस काय माहितीये का की आपण विश्वासानं गाय देतो. गायीमध्ये एवढ्या मोठ्या किमतीच्या आज आपण एखाद्या मोठ्या दुकानात जातो ब्रँडकडे कशाला जातो आपण गॅरंटीसाठी आणि क्वालिटीसाठी. नाहीतर सेम ब्रँडचे म्हणजे सेम क्वालिटीची दुसरी वस्तू कमी किमतीत मिळत असते पण ती जर चांगल्या कंपनी असेल तर त्याची किंमत 1.5 पट 2 पट असते. हाच फरक आहे मोठा मार्केटमध्ये. आपल्या गायींच्या त्याच्या बँगलोरची जी आपण क्वालिटी टिकवून ठेवली ही एकाच कामासाठी ठेवली कारण ह्याचं दुधाचं रेकॉर्ड आजपर्यंत इथं कोणाला मॅच झालं नाही. बँगलोरची गाय जी टिकवून दूध देते ते दुसरी कुठलीच गाय देत नाही. आज ही लोक आपल्याकडे फोनवर गाय घेतात फोनवर म्हणतात तुम्ही पाठवून द्या काय अडचण नाही. किमतीच्या बाबतीत त्यांचं काय घेणं म्हणजे ही नसतं त्यांना काय डाऊट नसतो की माझं जास्त गेलेत का कमी गेलेत पण मला योग्य काय घरी आली त्यांनी बोलल्यासारखी गाय ना आम्ही जेव्हा फोनवर गाय पाठवतो ना त्यावेळेस ती गाय जर मला वाटलं ना 40 लिटर दिली तर मी 35 लिटरच गॅरंटीत पाठवतो. दादा ही 35 लिटर तुम्ही डोक्यात धरून चाला. त्यांना काय होतं माहिती का पुढच्या माणसाचा विश्वास जिवंत राहतो आणि त्या माणसाचा धंद्यातला इंटरेस्ट वाढून राहतो. मेन आपला फोकस काय आहे की ब्रीड देणं क्वालिटी देणं. पैसे तर आपण घेतोय नो डाऊट की मी काय म्हणजे काय मुदली धंदा करत नाही तोटा बी करत नाही. मी माझा फायदा घेणार आहे फ्रीमध्ये तर कोणाला काय देणार नाही आणि माझ्याकडनं घेणाऱ्यांची कोणाची फ्रीमधनं घ्यायची अपेक्षा नसते. फक्त विषय क्वालिटी मेंटेन करायचा आणि आपल्याला क्वालिटीच मेंटेन करायची आहे. आता ही गाय पाठीमागची का आत्ताच्या लॉट ही आत्ताच्या लॉटची आहे. जबरदस्त गाय लागली बघा लय टॉपचं कालवड आहे. किती वेताला दुसऱ्या वेताला आहे 35+ आरामात दूध देईल आणि 2 लाखाच्या रेट मध्ये मी गॅरंटीत गाय देईन 35 लिटरच्या गॅरंटीत देईन आणि पिळून म्हणलं तरी देईन. मी तयारी ठेवली गाय पिळून द्यायची म्हणजे माझ्या डोक्यात 100% नियोजन आहे की लाईव्ह मिल्किंग करून 5-6 गाय द्यायच्यात. ही गाय माझ्याकडे लाईव्ह मिल्किंगची गाय ही गाय मला चांगलं प्रॉफिट देऊन विकता येत होती पण मी गाय ठेवली माग कारण मला एखादं म्हणजे करायचे त्याला दाखवायचे लोकांना की फक्त बोलून आपण काढून सुद्धा दाखवतो. आपण दाखवलेलं 1-1.5 वर्षापूर्वी 1-2 गायींचं नाही मी 6 गायींचं दाखवलेलं. तर ही बघा दुसऱ्या वेताची कालवड आहे 6 दात आहे एकदम फ्रेश बघा. सकाळी म्हणजे दुपारी 12:30 वाजता गाडीतनं उतरले ते खाणं पिणं एकदम टॉप आहे सर आणि दाताला शिल्लक 6 दात आहे सर. त्यानंतर ही पहिला रोसर आहे उठ सर सर गाडीतनं ट्रेस मध्ये असतात ना आल्या
माप बघा वासराचं काय 4 दात वासरू आहे. हीच वासरू भविष्यात 40-45 लिटर दूध देणार. आता पहिल्या त्याला कसं जरी कोणी जरी सांभाळलं ना तरी 32-33 लिटर दूध देणार आहे वासरू. आणि दाताला 4 दात आहे, एकदम प्युअर क्वालिटीमध्ये. कुठल्या किती शिल्लक आहेत? ह्या काय शिल्लक आहे त्या 3 गाय दिलेत मी, म्हणजे लाईन नाही. शिल्लक आहे समोरची? हा 1 2 3 4 गाय शिल्लक आहे या वळीला 4 शिल्लक आहेत. कडचे 3 पण मोठे गाय म्हणजे ते दिलेले आहेत मी, वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले आहेत. भैया पण टॉप क्वालिटीचा आलाय आता. बाया चांगला आहे. बायाचा काय विषय नाही, चांगला कामगार असणे गरजेचं आहे. सगळी टीमच चांगली लागते ना, तर मग गणित पसत. ऑइलवर कालवड 4 दात दिलेलं आहे. मगाशी मी आपल्या जवळ 1,35,000 रुपयाला वासरू दिले बघा. 25 लिटर दुधाची गॅरंटी. फक्त त्याला एकच म्हणलं की 2 वेळ पिळून द्या, पण मला घेतलेत पैसे मागायला द्या. मला ही वासरू करून मला पैसे राहिले नाही. फक्त ती कस्टमर आपल्या भागातले कमीत कमी 8-9 वेळा त्यांचे लॉट मध्ये झालेले. आपल्या गोट्यावर त्यांचं 7-8 वेळा येणं झालं. आपल्याला त्यांना गाई देता येईना. चला मग कुठेतरी ऍडजस्टमेंट करून देऊन टाकले. 1,35,000 रुपयाला वासरू दिलाय. जर्सी आणली बघा. आता कोण जर्सी म्हणते, कोण रेड अँड व्हाईट एचएफ म्हणते, मला त्या गोष्टी जायचंच नाही. पण तांबडी असली जर्सी म्हणायचं का? काय होतं माहितीये का, ह्यात पण भरपूर प्रकार आहेत. ही रेड अँड व्हाईट एचएफच आहे. ही जर्सी मध्ये मोडत नाही, एचएफ मध्येच जाते रेड अँड व्हाईट कलर मध्ये. पण ह्याला फॅट जास्त आहे, ही इम्युनिटी पॉवर जास्त आहे. त्याला 4.5-5 फॅट आरामात लागणार. आणि काय होतं, एका गाईमुळे दुसऱ्यात जास्त दूध देणाऱ्या 4 गायांच्या दुधाची क्वालिटी कव्हर होती. आणि आज दुधाचे रेट पण जास्त बोलतात ना. ह्याचा रेट जास्तीत असतो, पण आपण देऊ मापाच्या रेट मध्ये. शेवट काय माहितीये का, की आता लोक टिकली पाहिजेत. दूध किती दिले काय? गाई पुढच्या 32 लिटर सांगितलंय, पण 28 लिटरच्या गॅरंटीत कोणाला पण गाई 28 लिटरच्या 100% गॅरंटीत गाई. त्यानंतर आता ही आता ह्या दोन्ही गाय बघा, म्हणजे मागच्याच लोटच्या आहेत. ह्या गेल्या तर 15 दिवस झाल्यात. ही गाय गाडीत वेलेली, वार नाही पडली. त्याला आतापर्यंत 14,000 रुपये ट्रीटमेंट केली आहे. आता गाय 26 लिटर दूध देते. पण अजून पूर्ण कव्हर करायला 15 दिवस आपल्या जवळ पाहिजे. त्याच्यानंतर ही गाय वरच्या कोट्यात होती बा मागच्या वेळेस 1 नंबरला. कुणी 2 लाखाला मागितली, कुणी 1,90,000ला मागितली. शेवट 2,10 पर्यंत मागणी झाली या गायला. पण ही गायची ओरिजिनल खरेदी बेंगलोर मधली 2,10,000 होती. आणि भाडं पूर्ण खर्च सगळं मला 2,22-23ला पडलेली, म्हणून मी गाय दिली नाही. आता ही गाय विली. ह्या गायने जी पिल्लू टाकलं ना खाली, त्या पिल्लाच्या अंगावर किस पण नव्हती, म्हणजे ती 7.5-8 महिन्याची गाय गाभण होती. आता 3-3 लिटर दूध चालू आहे. आता गायनं मी काल इथं नव्हतो, काल डॉक्टरही नव्हतं, काल काय खाल्लं नव्हतं, पण आज मी आल्यानंतर ट्रीटमेंट केलं. माझ्या ट्रीटमेंटचा रिझल्ट गाय खायला लागली. आता आपण पूर्ण ह्या गायांवर 2 गायांवर खर्च करणार, अजून 10-15,000 रुपये. ह्यांना जागेवर आणणार, ह्यांना कव्हर करणार. दूध देणार का गाय तेवढी त्या लेवल? शब्द देतो आपल्या व्हिडिओ मध्ये. ह्या गाय मी महिनाभर विकत नाही, कारण ह्या आज विकून माझं 2 लाख रुपये जातील जागेवर. ह्यांना बघा मी अजून 20,000 खर्च करणार. ह्यांच्यात कमीत कमी 55 लिटर जर आरामात दूध काढणार. 55 लिटरच्या दिवशी दूध काढणार त्या दिवशी काय येत नाही. एवढी मोठी गाय आणि आता 3 लिटर म्हणजे ही नुकसान फक्त आम्ही सहन करू शकतो, मी सहन करू शकतो, विकास सावंत सहन करू शकतो. तिसरा व्यापारी महाराष्ट्रातला नाही सहन करू शकत. ज्या दिवशी ही गाय 2,10ला मागितलेली ना, त्याने त्या दिवशी दिली असती. त्या दिवशी गायला 104 टेम्परेचर होतं. मला डाऊट होता, म्हणलं 104 टेम्परेचर आहे, पुढे काहीतरी घटना घडू नये म्हणून गाय थांबवली विकायची. म्हणलं नको द्यायला. आणि नंतर गायचं अबॉर्शनच झालं. हे आम्ही दोघांनी केलंय महाराष्ट्रासाठी. आज कोण चांगलं म्हणतं, कोण वाईट म्हणतं, ती मॅटर करत नाही. पण आज 4 लोकांचं चांगलं कुठं आमच्यामुळे पण चालू आहेत, की जी लोकांनी ब्रीडवर काम केले, चांगलं दूध काढतात. आज विश्वासानं माणसं गाय घेतात. एवढं काय आम्ही दोघं पण विकतोय. माणसं दर आठवड्याला वाटत, दर आठवड्याला काय जातात. त्याला कारण काय? त्याला कारण ती क्वालिटी टिकवली. महाराष्ट्रात ती क्वालिटी टिकवली. आज बाजारात कोण कशाची गॅरंटी घेत नाही, वॉरंटी घेत नाही. एकदा कासरा सोडून दिल्या म्हणते तुझं तू बघ. आणि ही सत्य परिस्थिती आहे. आम्हाला सुद्धा कोण गॅरंटी देत नाही. मला इथल्याला कोणाला आवडायची नाही, पण आपल्याला सुद्धा बेंगलोरमध्ये केसाची सुद्धा कोणी गॅरंटी घेत नाही. हा सगळा विषय आपण आपल्या जीवावर, आपली लोक आपल्या लोकांशी संबंध चांगले ठेवण्यासाठी, व्यवहार चांगले ठेवण्यासाठी आपण ही सण करतो. आता बरेच जण म्हणते की तुम्ही झाला असेल दादा. ही कसं होतं माहितीये का, ह्याला 100 कारण आहेत. ह्याला कसं अंगात टेम्परेचर मोडून राहिल्यामुळं पोटात वासरू दगावलं. आता ही सिम्पटम्स लगेच लक्षात येत नाही. आता मी बेंगलोरला ज्या दिवशी जायचो होतो गुरुवारी, त्या दिवशी दुपारी गायचं ब्लिडिंग चालू झालं लाल कलरचं. मला डाऊट आला की वस्त्राचा आत कार्यक्रम झालाय. आता आम्ही गायच्या ह्याच्यावर एक्सप्रेशनवर, गायचं आता रिएक्शन काय आहे त्याच्यावर बाकीच्या गोष्टी करायच्या असतात. आता गायच्या पोटात दुखल्याशिवाय तर बाकीचं काय करू शकत नाही. मग वाट बघितली, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत वाट बघितली. आता डॉक्टर लोक इतकी नालायक आहेत ना भागातली, इतकी हरामखोर येते, तोंडावर शिवाय देतो माधव जतनला. ह्यांनी काय केलंय, आपल्या गोट्यावर यायचं म्हणलं ना तर सिस्टीम काय तुम्हाला सांगतो,
मी सगळी एकदम नामांकित कंपन्यांची औषधं वापरतो. मी कुठल्या डॉक्टरचं सॅम्पलचं औषध फुकट घेत नाही, मला नाही चालत. मी एकदम स्टँडर्ड औषध आहे. तुम्हाला मेडिकल बॉक्स दाखवतो आपला आतला गोट्यातला. आता माझ्याकडे कमीत कमी 1-1.5 लाख रुपयाची मेडिसिन शिल्लक असेल. ही कशासाठी आहे माहितीये का? कारण आपला लॉट अचानक कधी रातची गाडी येते, चुकून एखाद्या गेलं इमर्जन्सी ट्रीटमेंटची गरज पडली तर आपण ते आणणार कुठनं? आणि ह्या कारणामुळे आपल्या 3-4 गाय मेलेले आहेत. ह्या कारणामुळे मी औषधं शिल्लक ठेवतो. आता ह्या डॉक्टरांना आम्ही काय सांगतो की बाबा तुम्ही या आपल्या गोट्यावर ट्रीटमेंट करा, औषध आमची वापरा, तुमचं काय असेल ते चार्जेस घ्या. ह्यांना ती मान्य नाही. ह्यांना लुटायचे आम्हाला, ह्यांना लुटायचे गोरगरीब शेतकऱ्याला ज्याला काय कळत नाही तिथं 200 रुपये औषध वापरायचे 1000 रुपये घेऊन जायचं. ह्या कारणामुळे खासगी डॉक्टर कोणी येत नाही. शेवट ह्या गायची सगळी ट्रीटमेंट मीच केली, गाय डिलिव्हरी केली. कारण आमचे गव्हर्नमेंट डॉक्टर जरा घरगुती त्यांचं दवाखान्याच्या कारणामुळे उपलब्ध नव्हतं, त्याच्यामुळे मला स्वतः करावं लागलं. पण ही सिस्टीम डॉक्टर लोकांची म्हणजे आता मला एक ट्रीटमेंट येते, मला ह्यातली जवळजवळ 99% माहिती आहे. 100% नाही म्हणत, पण 99% माहिती मला आहे. मी करू शकतो, काही करू शकतो गायचं, ही मी करू शकतो. पण गोरगरीब शेतकऱ्यांवर तुम्ही लक्ष द्या ना. आता बरेच शेतकरी हा व्यवसाय कसा आहे, 2-2 रुपये वाचवायचा धंदा आहे. आता माणसं औषधं घरी शिल्लक ठेवतात, कशासाठी ठेवतात की बाबा चांगलं एका डोस मध्ये रिझल्ट यावा, आमचं जनावर नीट व्हावं आणि 2 पैसे त्यांचं पण वाचावं. ते ह्यांना ही मान्य नाही. त्यांच्या डोक्यात काय, तुम्ही आमच्या बसलेच घ्या, 200 रुपयाचा आम्ही डोस वापरतो, तुमच्याकडनं 1000 रुपये घेऊन द्या आणि रिझल्टचं काय बोलायचं नाही. आणि पाक त्यांच्या हातात केस गेल्यानंतर म्हणायचं तुम्ही 7ला घेऊन जावं एक्सरे करायला. असलं सिस्टीम आहे आपल्या. आणि मी तोंडा बोलतो, कुठल्याही डॉक्टरने मला चॅलेंज करावं, कुठेही बोलवावं डिबेटला, त्याची वाट लावून टाकीन मी. त्यांना परत किटलं येऊन फिरायचं नाही अख्ख्या भागात. त्यांच्या ट्रीटमेंट सगळ्या सगळ्या एकदम बोगस. एखादा दुसरा डॉक्टर चांगलं ट्रीटमेंट करतो भागात. नाहीतर लई मोठी वाईट अवस्था आपल्यात की डॉक्टरची कमतरता आहे. आणि आहे का ते आहे. आणि ही आपण सण करतो फक्त. आता ही एखाद्या गरीबाच्या घरी गेले ना, त्याच्याकडे असलं काय झालं की त्याचं अख्खं वर्ष वाया जाते, अख्खं वर्ष वाया जाते. कुठलं कव्हर करणार 2.25 लाख रुपये? नाही करू शकत. तिकडचं द्यायचंय का? नाही, घरी तयार केले पिल्लो. आता याला खर्च सांगितलं माणसं जेव्हा देत त्याला 1.25 लाख रुपये दूध पाजलं याला. पूर्ण 10 महिन्याचा असतो याला रोज 10 लिटर दूध चालू होतं. म्हशीचं 4 लिटर आणि गायचं 6 लिटर दूध. लय जबरदस्त झालंय. 13 महिन्याचे पिल्लो आहे. आईनं 16 लिटर दूध दिलंय. पण तिची आई काय झालं, आपल्या खाण्यामुळे मस जास्त जाड झाली, त्यामुळे काढावी लागली. नक्कीच. म्हणजे आता 5 ते 6 गाय शिल्लक आहेत. 6 गाय शिल्लक आहेत आता आपल्याकडे द्यायला. आणि मेन विषय काय माहिती का की मापक रेट मध्ये काय रेटचा डिफरन्स 100% झालाय आणि आपण केलाय. आणि हा टिकून राहील की काय जरी झालं तरी आपल्या इथं मी सांगितल्याप्रमाणे 2.25 लाखाच्या बाहेर रेट जाऊन देत नाही. रेट तिथेच राहणार. किती भारी गाय येऊ द्या, किती भारी गाय येऊ द्या. ती एकेका आपल्याकडनं तसली 4 लाखाला गेलेली असू द्या, पण आजच्या काळात आपण 2.25 लाखात 100% पुरवणार. नक्की. धन्यवाद. धन्यवाद.